हरे कृष्णा मित्रांनो, तुम्हाला आज वास्तूचं महत्त्व सांगणार आहे. कारण मला एक कमेंट केलेली आणि एक दोघं मित्र पण मला म्हटले की वास्तू एवढा इम्पॉर्टंट नाही आहे लाईफमध्ये. पर वास्तू का इम्पॉर्टंट नाही आहे? लोक एवढं पैसे खर्च करतात, 15-20 लाखापर्यंतचा बंगला, 30-40 लाख, करोडो रुपये खर्च करतात घर बांधण्यासाठी. आपण छोटीशी 15,000, 20,000 किंवा लेतले 50,000 पर्यंत फी देऊन एखाद्या वास्तू कन्सल्टंटकडून वास्तूतील काही बदल करून घ्यायला अजिबात मागत नाही. आणि त्यामुळे त्यांना हळूहळू जे इफेक्ट घडायला लागतात, जे सिम्पटम्स यायला लागतात घरामध्ये, ते नंतर त्यांना खूप त्रासदायक घडतात. सुरुवातीला ते करत नाहीत. त्यामुळे ते वास्तूला काही लोक वास्तू एवढा इम्पॉर्टंट नाही असं पण समजतात. वास्तू का इम्पॉर्टंट आहे? मी ह्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला कुठं तर एखाद्या लग्नाचं इन्व्हिटेशन आहे, नाहीतर एखाद्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन आहे समजा, किंवा कुठल्या तर गोष्टीचं पाहुण्यांनी तुम्हाला एक इन्व्हिटेशन दिलेलं आहे, एक आमंत्रण दिलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही महत्त्वाचं काय बघता? पहिले तुम्ही काय कुठल्या ठिकाणी कोणत्या हॉलमध्ये कार्यक्रम आहे, लग्नाचं एखादं आमंत्रण आहे समजा, तर त्यामध्ये तुम्ही इम्पॉर्टंट काय बघता की लग्न कोणत्या हॉलमध्ये आहे, किती वाजता आहे आणि कोणत्या वारी आहे. मग मी तुम्हाला हे सांगेन की जर ते लग्न कोणत्या वारी आहे म्हणजे ती ॲस्ट्रॉलॉजी आहे, म्हणजे ते ज्योतिष आहे. आणि जर ते लग्न ज्या टायमिंगला आहे, कोणत्या टायमिंगला आहे, ते लग्न ज्या टायमिंगला आहे ते म्हणजे न्यूमरोलॉजी आहे. ते टायमिंग म्हणजे न्यूमरोलॉजी आहे. आणि लग्न ज्या हॉलमध्ये आहे, ज्या मोठ्या सभागृहात किंवा कार्यक्रम मंडळात जे लग्न आहे, ते कार्यक्रम ग्रह किंवा तो हॉल म्हणजे वास्तू आहे. आणि ह्या दोन्हीपेक्षा पण जास्त इफेक्टिव्ह ती वास्तू आहे. कारण तुम्ही त्या टायमिंगला त्या वारी तिथे पोचता, जास्त वेळ तुम्ही त्या वास्तूमध्ये घालता, तिथं जो तुम्हाला फील येतो त्या फीलनुसार तिथं लोकांना भेटता, नातेवाईक भेटतात, इतर मित्र मैत्रिणी भेटतात, ज्यांच्याशी बोलतात, चर्चा करतात. जो पॉझिटिव्ह इफेक्ट येतो तो त्या वास्तूमध्ये येत असतो. त्यामुळे वास्तू ही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये आपण आयुष्य काढत असतो, त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्यावर पडल्याशिवाय राहत नाही आणि तो पडतोच. वास्तुशास्त्रानुसार म्हणजे आता जे आपलं स्थापत्यवेद आहे, म्हणजे अथर्ववेदचाच एक ब्रँच आहे स्थापत्यवेद किंवा विश्वकर्मा प्रकाश, यानुसार जे काही नियम आहेत, जे पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले आहेत, त्यानुसार वास्तू जर करत गेल तर तुम्हाला त्याचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट पडतात. त्यामुळे वास्तू ही लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे ही माझी एक विनंती आहे की प्रत्येकाने, माझ्याकडेच नाही, कोणताही तुम्ही घर बांधत असाल तर एक 20-30 हजार एक्स्ट्रा जाईनात का, पण एखाद्या वास्तू कन्सल्टंटला घेऊन तुम्ही घराचे काही डिटेल्स, माहिती, कशी वास्तूनुसार घर बांधावे, कोणत्या ठिकाणी काय करावे, काय नाही, कोणते कलर्स कुठे वापरावे, याचा विचार करून तुम्ही घर बांधा, ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. कारण वास्तू ही हळूहळू तुमच्या जीवनावर असर करत असते. बाकी एवढंच. आज मी हा व्हिडिओ गाडीत बसून सांगत आहे, कारण ह्या गाडीत तुम्ही पण जेव्हा गाडीमध्ये बसाल तेव्हा गाडीमध्ये तुम्ही AC चालू करता, तुम्हाला थंड वाजते, तुम्ही हीटर चालू करता, तुम्हाला गरमी वाटते, तुम्ही काचा खाली करता तेव्हा बाहेरचं नॉर्मल टेम्परेचर आतमध्ये येतं. म्हणजे ज्या गोष्टीत, म्हणजे ही पण एक वास्तू आहे, ज्या वास्तूत तुम्ही बसाल त्यानुसार तुमचे व्हायब्रेशन्स होतात, त्यानुसार तुम्हाला इफेक्ट बघायला मिळतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार वास्तू ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तिला वास्तू का म्हटलेलं आहे? कारण तुम्ही तिथे वास करता, तिथं निवास करता, त्यामुळे ती वास्तू आहे. त्यामुळे ती कशी असावी? कारण ती आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी घेऊन यायला पाहिजे, आपल्याला निगेटिव्हिटीपासून दूर करत आपल्याला एक नवीन उन्नतीकडे तिने घेऊन गेलं पाहिजे, यासाठी ती वास्तू इम्पॉर्टंट असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने घरं करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. हरे कृष्णा.